नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच प्रभाग क्रमांक 18 मधून पुन्हा एकदा बंडू राऊत हे निवडणूक लढत आहे. आपल्यासोबत उमेदवार म्हणून ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. भाऊ, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मला सांगा की या इलेक्शन मध्ये काय नवा तुमचा ब्लूप्रिंट राहणार आहे, काय एजेंडा तुमचा आहे? बघा, महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मी स्थायी समितीचा अध्यक्ष सुद्धा राहिलो आहे. 10 वर्ष नगरसेवक राहिलो. त्याच्यामध्ये सभापती सुद्धा परिवहन समितीचा राहिलेलो आहे. नंतर मी फायर कमिटीची आहे त्याचा पण सदस्य होतो. नागपूर शहरामध्ये उंच इमारतीची जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा आपल्याकडे जुन्या पद्धतीच्याच गाड्या होत्या, जे 10-20 फुटापर्यंत त्याची शिडी पोहोच. मी प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये मांडला आणि या स्नॉर्केल गाडी म्हणजे जी 100 फुटापर्यंत त्याची शिडी जाऊ शकते अशी जर्मनीवरून आपण ती गाडी पण नागपूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये. याच्यानंतर मी जेव्हा परिवहन सभापती होतो, नितीन गडकरीच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून आम्ही 5 ग्रीन बस आणल्या होत्या. आपल्याला माहित असेल, ज्या इथेनॉलवर चालत. आज 25 वर्षापूर्वी ज्या सिटी बस होत्या आणि आजच्या ज्या सिटी बस आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सगळ्या बस या एअर कंडिशन बस आहे, हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. आणि म्हणून आता लाईट, पाणी, रस्ते झाडणे, गडर हे महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे. कारण आम्ही नागपूरची जनता जी टॅक्स भरते त्याच्या माध्यमातून हे काम करणं महानगरपालिकेला आवश्यक आहे. परंतु ज्या पक्षाची सत्ता केंद्रामध्ये असते, ज्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात असते, त्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये असली तर नवीन प्रोजेक्ट आपल्याला या भागामध्ये आणता येईल. उदाहरणार्थ, आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना नवीन पिढी करता आपण ई लायब्ररीची स्थापना केली. आमचा बराचसा भाग हा 60% भाग स्लम मध्ये आहे. त्या विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास करायला जागा सुद्धा नाही अशी आमची परिस्थिती आहे. मग अशा वेळेला हुशार विद्यार्थी अभ्यास कुठे करतील? म्हणून आता माझ्या घराच्या बाजूला एक हेडगेवार ई लायब्ररी आपण स्थापन केली. त्याच्यानंतर दुसरी ई लायब्ररी हे चिटणीस पुण्यामध्ये स्थापन केली. राजश्री शाहू महाराज ई लायब्ररी तिथे केली. तिसरी ई लायब्ररीची इमारत भूतेश्वर नगर मध्ये पूर्णपणे तयार आहे आणि आम्ही सगळे नगरसेवक बनलो की लवकरच त्याचं उद्घाटन करू. आता ई लायब्ररी म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांच्या घरी उन्हाळ्यात अभ्यास करताना एसी नाही, अशा थंडगार हवेमध्ये तो विद्यार्थी अभ्यास करू शकला पाहिजे. ज्याच्या घरी नीट आसन व्यवस्था नाही, ती आसन व्यवस्था त्या ई लायब्ररी मध्ये असली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांजो कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नाही त्याची सुद्धा व्यवस्था त्या ई लायब्ररी मध्ये केली आहे. म्हणजे हुशार होतकरू गरीब मुलगा हा चांगल्या प्रमाणात अभ्यास करून आपली उन्नती करू शकला पाहिजे. हे नवीन विजन घेऊन आम्ही समोर चालतो. आपण 10 वर्ष नगरसेवक होता तेव्हा अनेक कामे केली, आपण विकास कामे केली. यासोबतच आता पुढे आपण लायब्ररीचं सांगितलं, याशिवायही इतर कामे आहेत. पण प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे, यांना आपण कसं पाहता, यांना कसं आपण बाजूला सरणार? हे बघा, प्रभागामध्ये जे प्रश्न होते आजही आहे आणि पुढे पण राहत, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही कमी करण्याचा प्रयत्न. या प्रभागातून प्रवीणजी निवडून येत होते, प्रवीणजी महापौर. बाजूच्या प्रभागातून मी निवडून होतो, मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो आणि हे दोन्ही प्रभाग एकत्र झाले आणि त्याचा 4चा प्रभाग झाला. त्याच्यामुळे प्रवीणजींनी महापौर असताना त्यांच्या निधीतून, मी स्थायी समिती अध्यक्ष असताना माझ्या निधीतून जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं केलं. आता आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय तर नाग नदीची जी बॉर्डरची भिंत आहे ही सगळ्यात मोठी समस्या होती. पण प्रवीण भाऊ जेव्हा MLC म्हणून आमदार झाले, विधान परिषदेचे आमदार झाले, आम्ही नाग नदीची संपूर्ण भिंत 10% भिंत जर सोडली तर संपूर्ण भिंत ही सिमेंट कॉन्क्रीटची केली. ही सगळ्यात मोठी समस्या आमच्या भागातली. परंतु आता 3 वर्ष कुणीच नगरसेवक नव्हतं, त्याच्यामुळे नीट लक्ष देता आलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. नाले तुंबलेले असतील तर साफ करण्याची जबाबदारी आमची आहे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे. बाकी मी स्थायी समिती अध्यक्ष असताना भूतेश्वर नगर पासून तर शिवाजी नगर, संघ बिल्डिंग, नाईक रोड, जिथे म्हणाल तिथे संपूर्ण सिमेंट रोड झालेले आहे. त्याच्यामुळे अजून 20-25 वर्ष रोडचं तर कामच राहणार नाही. राहिला शिवाजीनगरचा एक पूल, जो मधात पूल होता तो आम्ही बनवला. आम्ही रहाटेकर वाडीचा पूल बनवला आणि शुक्रवारी MSCBच्या ऑफिस समोरचा जो अरुंद पूल होता तो सुद्धा आम्ही उठवलेला आहे. आता आमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या जागा नाही आहे, परंतु आमच्या इथे एक खोडे उद्यान आहे. त्या खोडे उद्यानाचं नीट संरक्षण करून आम्ही त्या खोडे उद्यानामध्ये आज जवळजवळ 500 ते 700 लोक संजीवनी प्राणायाम आणि गार्डन क्लब या नावाने तिथे लोक येतात. एका साईडला झुंबा क्लास चालतो, एका साईडला लोक व्यायाम करतात आणि एका साईडला गार्डन क्लबचे तरुण मुलं मुली हे सुद्धा तिथे व्यायाम करतात. इतकी चांगली गोष्ट आम्ही तिथे केली. आमच्या इथे भोसला विहार कॉलनी सुद्धा आहे, तिथं नागपुरातलं पहिलं तुळस उद्यान, त्याची पण स्थापना मी माझ्या काळात
केली. मी खाऊ गल्ली पण शुक्रवार तलावाच्या बाजूला चालू केली होती. नीट चालूही झाली होती. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरता मी ती चालू केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने मोठा फंड स्थापन सँक्शन केला आणि त्याच्यामधून नवीन काम चालू झालं. माझी परत एकदा महानगरपालिकेच्या माध्यमातून जर मी निवडून आलो तर परत एक वेळा त्या खाऊ गल्लीचा जो प्रोजेक्ट आहे ते तिथे आम्ही उभारू, एवढी मी तुम्हाला ग्वाही. भाऊ, सध्या जे आहे प्रचाराचे 2 दिवस उरलेले आहे. अशातच प्रत्येक नागपूरमध्ये प्रत्येक जागेवर प्रचारात म्हणा सुरू आहे. आपण सुद्धा लोकांशी भेटत आहे मागच्या 10 दिवसापासून. काय लोकांचा प्रतिसाद येतो आहे, काय ते म्हणत आहे? आपण सिनियर जे आहे मेंबर आहे महानगरपालिकेचे या आणि ज्येष्ठ नेते सुद्धा आहे भारतीय जनता पार्टी. बघा, मी आताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचा ओबीसीचा महामंत्री आहे आणि ओबीसी प्रवर्गातूनच मला तिकीट मिळालेली आहे. आमच्या अध्यक्षांना सुद्धा प्रभाग बदलल्यामुळे तिकीट मिळू शकले नाही. रमेश सिंगर यांना, ते ओबीसीचे अध्यक्ष आहेत. मला एकट्यालाच तिकीट त्या याच्यामध्ये ओबीसी मध्ये जे कार्यरत आहे त्याच्यामध्ये मला मिळालं. तिकीट मागणं हा सर्वांचा अधिकार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी तिकीट मागितली पाहिजे. परंतु एकदा पक्षाने ज्या उमेदवाराला तिकीट दिली त्याच्या मागेच सर्वांनी उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आज एखादा व्यक्ती जर सोडला तर संपूर्ण परिवार, संपूर्ण भाजप ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि येत्या 16 तारखेला 15 तारखेला मतदान झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मी एकटा नाही तर चारीचे चारही कमळ या जनतेने निवडून आणले आपल्याला दिसेल.